नमस्ते, दिव्यराजमध्ये आपले स्वागत आहे। पाहूया आजची ठळक घडामोडी। एकात्मिक आरोग्य अभियान अंतर्गत ग्रामीण रुग्णालय जत येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, तहसीलदार प्रवीण धानोरकर उपस्थित होते। आपल्या मनोगतामध्ये सरदार पाटील म्हणाले की आज महिला दिनानिमित्त महिलांना सक्षम बनवलेले सावित्रीबाई फुले यांचे फोटो ठेवून पूजा करणे गरजेचे होते, परंतु कोणते तरी देवाचे फोटो ठेवून पूजा केले हे चुकीचं आहे। यापुढे असे होऊ नये असे सल्लाही सरदार पाटील यांनी दिले। तहसीलदार धानोरकर म्हणाले, मुलगी शिकली तरच समाज व कुटुंब प्रगती होते। महिला लोकसभेमध्ये व विधानसभेमध्ये महिलांना 50% आरक्षण देणे गरजेचे आहे। आजही महिलांवर अत्याचार होत आहेत, हे खेदाची बाब आहे असेही प्रवीण धानोरकर म्हणाले। जत वैद्यकीय अधिकारी भारती पाटील म्हणाले, सावित्रीबाई फुलेमुळेच आज महिलांना सक्षम झाले आहे। महिला हे सक्षम झाले आहेत व सर्व क्षेत्रात अग्रेसर आहेत, म्हणून सावित्रीबाईंचे आभार मानावे हे थोडे आहे। यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम, तहसीलदार प्रवीण धानोरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, डॉक्टर भारती पाटील, डॉक्टर क्षीरसागर मॅडम, डॉक्टर नदाब सर, डॉक्टर बिजरी मॅडम, डॉक्टर तेली मॅडम, रवी मानवर, हेमंत चौगुले व संयोजक प्रमोद संकपाळ उपस्थित होते। आज जागतिक आरोग्य दिन आणि जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्तानं मी सर्व माता भगिनी आणि सर्व महिलांना मी जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देतो। मी डॉक्टर विक्रमसिंह कदम, जिल्हा शल्यचिकित्सक सांगली, आज ग्रामीण रुग्णालय जत येथे एकात्मिक हेल्थ सर्व्हिस इंटिग्रेटेड हेल्थ कॅम्पेन जो जिल्हा एड्स प्रतिबंधक सोसायटीच्या माध्यमातून आपण हा कॅम्प घेतोय आणि दुसरा कॅम्प असा की आज महिला दिनाच्या निमित्तानं राज्यभर कर्करोग निदान मोहीम आपण शोध मोहीम आपण घेतोय। त्याचा एक भाग म्हणून आपण जत ग्रामीण आरोग्य रुग्णालयात आपण तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय आणि वैद्यकीय अधीक्षक यांच्या माध्यमातून सर्व महिलांची तपासणी करणे आणि त्यामध्ये प्रामुख्याने हेतू असा आहे की आपल्या ज्या महिला आहेत ज्यांना कर्करोगाबाबत अत्यंत अज्ञान आहे किंवा कर्करोग त्याला आपण कॅन्सर म्हणतो, तो अत्यंत उशीर आपल्याला समजतो, तो लवकरात लवकर समजावा आणि त्यांची तपासणी व्हावी, त्यांना उपचार व्हावेत, या हेतूनं आज आपण जवळजवळ या ठिकाणी 1000 महिलांची कर्करोग तपासणी करणार आहे आणि त्याचबरोबर इतर त्यांना जे काही आजार असतील त्याची आपण या ठिकाणी तपासणी करतोय, या ठिकाणी निदान करतोय आणि ज्या लोकांना उपचाराची गरज आहे आणि त्यांना इथं शक्य आहे ते इथं आणि ज्यांना सांगलीला शक्य आहे सिव्हिलला त्या ठिकाणी किंवा महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये जे हॉस्पिटल असतील त्या ठिकाणी आम्ही त्यांची शस्त्रक्रिया करून घेऊ। प्रामुख्यानं महिलांच्यामध्ये जागृती करणं, कॅन्सरबाबत त्यांच्या मनामध्ये जी भीती आहे ती घालवणं आणि समाजामध्ये प्रबोधन करणं असा हा हेतू आहे। त्याचबरोबर HIV एड्सच्या बाबतीत आणि त्याच्या अनुषंगाने जे आजार आहेत, जे हिपॅटायटिस असतील किंवा जे गुप्तरोग असतील त्याची लोकांना समाज प्रबोधन व्हावं या हेतूनं आमचं जिल्हा एड्स नियंत्रकचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या वतीनं आपण आज ते शिबिर या ठिकाणी घेतोय। अशी दोन्ही शिबिर आपण आज या ठिकाणी घेतोय, त्याला चांगला प्रतिसाद आहे। अधीक्षक आणि THOनी चांगलं नियोजन केलेलं आहे। त्या अनुषंगाने अजून एक 2 बाबी मी नमूद करू शकतो की आपण ग्रामीण रुग्णालय जतची इमारत लवकरच पूर्ण होईल, काही त्यामध्ये त्रुटी आहेत त्याची आम्ही आज पाहणी केली की आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू। आमचा मानस आहे की हे हॉस्पिटल महात्मा फुले जन आरोग्य योजनेत आपण रजिस्टर केलंय, त्यामुळे महात्मा फुले जन आरोग्याच्या बाबतीत आपल्याला ज्या काही केसेस होतील त्या आपण बाहेरचे सर्जन बोलवून सुद्धा इथं आपण करू शकतो। त्या ठिकाणी जास्तीत जास्त सर्जरी व्हाव्यात असा आमचा या ठिकाणी मानस आहे। त्या दृष्टीनं मनुष्यबळ उपलब्ध करण्याचा आमचा प्रयत्न आहे। साहित्य आम्ही तेवढं आम्ही यांना देतोय। नवीन इमारतीत ज्या काही त्रुटी असतील त्या आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय।
आणि महात्मा फुलेत असल्यामुळं आपणाला या ठिकाणी सर्जरी करता येतील. सगळ्यात महत्त्वाचं एक डायलिसिस सेंटर सुरू करावं असा आमचा एक विषय आहे. जिल्ह्यात आम्ही इतर ठिकाणी कवठेमहांकाळ, इस्लामपूर, शिराळा, आपण कोकरूड सुरू केलेलं आहे. आता एक डायलिसिस सेंटर जतला आपण हे करतोय. तर जतमध्ये नवीन इमारत होईपर्यंत आम्ही जुन्या इमारतीमधला एक वॉर्ड डायलिसिस सेंटरसाठी आम्ही उपलब्ध करून देतोय. आम्ही लवकरच त्याचं कामही सुरू करू अशी मला आशा आहे. आम्ही ते पूर्णही करू. एकंदरीत रुग्णांनी आमच्या आरोग्याचा लाभ घ्यावा. आमच्या ज्या ज्या योजना आहेत त्या लोकांच्यापर्यंत पोहोचाव्यात. लोकांच्यामधून सुद्धा चांगला प्रतिसाद मिळावा, जेणेकरून या भागातील गोरगरीब जी जनता आहे त्यांना आमच्या आरोग्य सेवेचा लाभ मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांचं धन्यवाद मानतो आणि थांबतो. जय हिंद.